Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महायुतीमध्ये तिढा निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं। अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला होता। एवढंच नाही तर निवडणुकीच्या मतदानाच्या दुसऱ्या दिवशी विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी माझा 100% प्रचार केला नसल्याचं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती। आणि आता त्याच विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत। मावळचे माजी राज्यमंत्री आणि भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी मावळच्या जागेवरती दावा केला आहे। काल बाळा भेगडे यांनी पत्रकार परिषद घेऊन मावळच्या विधानसभेवर दावा करत सर्वाधिक भाजपचेच आमदार असल्याचं म्हणत आगामी विधानसभेमध्ये देखील भाजपच्याच कमळावरती उमेदवार असेल असे सूतोवाच केले आहेत। यामुळे अजित पवार गटातील विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते। याच पार्श्वभूमीवरती भाजपने 2 ऑगस्ट रोजी मावळमध्ये भव्य मेळावा घेणार आहेत। विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती ते शक्ती प्रदर्शन करणार आहेत। याचमुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते। महायुतीचा एक बेसिक फॉर्म्युला ठरलेला आहे। ज्या ठिकाणी सिटिंग आमदार ज्या पक्षाचा असेल त्या ठिकाणी त्या पक्षाला जागा देणार असल्याचं बोललं जात आहे। तरी देखील मावळ विधानसभेवर भाजपचा डोळा आहे। त्यामुळे महायुतीत तिढा निर्माण होण्याची शक्यता असून कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे अजित पवार गटातूनच सुनील शेळके यांच्या बरोबरच बापू भेगडे हे देखील मावळ विधानसभेसाठी इच्छुक आहेत। त्यामुळे एकूण महायुतीची परिस्थिती बघितल्यानंतर आगामी काळात मावळ मधून कोण उमेदवार असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे।